काय सांगणार रेश्मा काळेंनी अखेर माघार जाहीर केलेली आहे. शिंदे गटाच्या बंडखोर होत्या. आता आज महायुतीची बैठक पार पडणार आहे. शिवसेनेची नेमकी काय भूमिका ठरणार आहे बैठकीत? काल आता एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी बैठक झालेली आहे. आमदारांची आणि गिरीश भाऊंची सगळ्यांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये काल प्राथमिक माहिती तुम्हाला त्या आदरणीय किशोरप्पा किंवा चंदू वगैरे या मंडळींनी दिलेली आहे. तरी मला तरी असं वाटतं की अजून आता आज 11:30 वाजता आमची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये महायुतीचे सगळे नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. निर्णय तर झालेला आहे. शिंदे साहेबांनी सांगितलंय महायुतीच्या उमेदवाराला. काल गिरीश भाऊ म्हटलंय तुम्ही अधिकृत घोषणा करणार आहात सगळ्याची. हे बघा, शेवटी हा विषय जो होता, हा जो बॉल होता हा शिंदे साहेबांकडे होता. त्यामुळे शिंदे साहेबांचा या ठिकाणी काल मलाही फोन आला होता रात्री. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आता 11:30 वाजता अधिकृत याची घोषणा होईल आणि काल जवळपास हे चित्र स्पष्ट झालेलं आहे की महायुतीचा उमेदवार आम्ही निवडून देण्याकरता प्रयत्न करू. आतापर्यंत जर बघितलं तर ही जागा शिवसेनेने मागितली होती. अनेक कार्यकर्त्यांमध्ये अजून पण नाराजी होती, बंडखोरी पण झाली होती. शिवसेनेचं संपूर्णपणे ताकद ही महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार आहे का? आता आम्ही असल्यानंतर आणि सगळे आमदार असल्यानंतर साहजिक आहे त्यांच्या सहकार्याने म्हणा किंवा त्यांच्या केलेल्या मेहनतीने आणि नगरसेवकांच्या उमेदवारीमुळेच लोक निवडून येत असतात. त्यामुळे सगळ्या आमदारांनी म्हटल्यानंतर ही निवडणूक अगदी सोपी होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं. भाऊ, गिरीश महाजनांनी असं म्हटलं होतं की रेश्मा काळेंचं औपचारिकता बाकी आहे, परंतु आता आमच्या सोबत जे उर्वरित 2 उमेदवार आहेत ते देखील आमच्या संपर्कात असल्याचा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली. मी तर 5-6 दिवसापासून मुंबई होतो, मला त्याच्यातलं काही माहीत नाही. कदाचित ते गिरीश भाऊंच्या संपर्कात असतील, पण मला त्याच्यातलं काही माहीत नाही. तिकडे साताऱ्यामध्ये देखील शंभूराज देसाईंची नाराजी पाहायला मिळते. ते आज बोलले की येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, अशी अवस्था माझी झाली असं शंभूराज देसाई बोललेले. त्यांनी देखील काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली. प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं वेगळं वातावरण असतं. त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये अडचणी असतात किंवा कार्यकर्त्यांना वाटतं की हा उमेदवार मला पाहिजे, त्या मर्जीप्रमाणे एखाद्या वेळेस नाही झालं तर या गोष्टी घडत असतात. पण शेवटी पक्ष नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास असतो. काही नाराज्या कार्यकर्त्यांच्या समजावं लागतं, काही नेत्यांच्या नाराज्या काढाव्या लागतात. त्या पद्धतीने पक्ष प्रयत्न करत असतो आणि या काळामध्ये तोच प्रयत्न पक्षाचा चालला आहे. शिंदे सेनेत पश्चाताप होत असल्याची चर्चा आहे. शिंदे सेनेच्या मंत्र्यांना आमदारांना जर पश्चाताप होत असेल तर मात्र त्याची दार उघडे असं संजय राऊतांनी म्हटलंय. कोणाला पश्चाताप झाला? हे काय पश्चातापचे महामेरू थोडी आहेत. त्यामुळे त्यांना पश्चाताप होतोय की काय असं मला वाटायला लागलंय. खासदारांची बैठक बोलवली ऑपरेशन टायगरच्या योजनेनुसार. तुम्ही कसं बघताय? बैठक घेणं हे प्रत्येक पक्षाच्या नेत्याचं काम आहे आणि ऑपरेशन टायगर बिगर आमचं काहीच नाही आहे. ऑलरेडी शिवसेनेमध्ये असं काही कोणी असं कोणी कोणाला म्हणत नाही आहे. लोक इकडून तिकडे का जात आहेत याचा अभ्यास करण्याची गरज आहे. ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात होतं, मात्र ठाकरेंच्या एका खासदाराने मंत्रिपदाची ऑफर नाकारली आणि ऑपरेशन टायगर रेंगाळलं अशी देखील चर्चा सुरू आहे. त्या चर्चेत मी नसल्यामुळे मला त्या चर्चेचं काहीच माहीत नाही आहे. पण मला तरी असं वाटतं की तुम्ही किती रोखलं, आता TMCला रोखण्याचा लोकांनी प्रयत्न केला, TMCचे खासदार फुटलेच. आपच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला, फुटलेच. ज्याला जायचं आहे तो जातोच. मग 1 जण म्हणू की 2 जण म्हणू, जाणारे जाणारच आहेत. तिकडे नाशिकमध्ये तिढा सुटलेला आहे, मात्र तरी देखील आज जे मतदार आहेत तिथले ते सहलीला रवाना होणार आहे. ठाण्याला महायुतीची बैठक पार पडल्यानंतर नाशिकमधून ते ठाण्याला रवाना होणार आहे. आता प्रत्येक पक्षाच्या तिथल्या स्थानिक नेत्यांवर आणि तिथल्या नगरसेवकांवरच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात त्या पद्धतीनं पक्ष पाऊल उचलत असतो की कुठल्या गोष्टीमध्ये आपण सेफ राहू. असं वाटत असेल गिरीश भाऊंना किंवा तिथल्या शिवसेनेच्या नेत्यांना की नगरसेवकांना बाहेर नेलं असेल तर ते बाहेर नेत आहेत. परत बैठक होते तुम्ही म्हणता, जर निर्णय झाल्यासारखाच आहे शिंदे साहेबांनी सांगितलं तुम्ही बैठक तर घ्यावी लागेल ना, कारण की आम्ही म्हटलं म्हणून सगळंच होईल असं नाही. बैठकीमध्ये लोकसभेच्या विभागाचे दौरे ठरवावे लागतील, नगरपालिकेचे दौरे ठरवावे लागतील, नगरसेवकांच्या भेटीगाठी किंवा मेळावे ठरवावे लागतील. आम्ही एक मत देणारे नाहीत ना. मत देणारा राजा हा शहरात बसला आहे, तर त्यांच्याकडे तर जावं लागेल की नाही सगळ्यांना. राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाशिकमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे रामन खोसकरांनी महायुती विरुद्ध. हे बघा, मी तर सांगतो ना, प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं वेगळं आहे, पण नाराज्या दूर होत असतात शेवटी नेत्यांनी सांगितल्यावर.
काल उत्तम जानकरांनी पण एकनाथ शिंदेची भेट घेतली. काल त्यांनी म्हटलं की आमच्याकडे पुरेशी संख्याबळ नाही तरी पण आम्ही पाठिंबा देतोय, कारण कटुता व्हायला नको म्हणून आम्ही पाठिंबा देतोय असं म्हटलंय उत्तम जानकरांनी. मला तिथलं काय माहिती. गोकुळगिरींनी माघार घेतली, परंतु त्यांचं असं म्हणणं की पाठिंबा दिला असं तरी माझी एक नाराजी जी आहे ती कायम आहे. आमदारकी सोडावी लागली मला. आम्ही सुद्धा सोडली आमदारकी. असं काही नसतं, प्रारब्धाला हात ठोका. शेवटी नशिबात असेल तर गोकुळ गीतेंना याच्यापेक्षाही मोठं पद चालून येऊ शकतं. वेट अँड वॉच. आपल्या नशिबात नसेल तर ते मिळत नाही. आता आमची बाजू इकडे भक्कम होती पण आम्हालाही सोडावं लागलं. मग आम्ही याच गोष्टीवर विचार करून घेतला की जगदंबेच्या मनात काही नसेल म्हणून आम्हालाही मिळालं नाही. जळगावच्या जागेवर आपण जी माघार झालेली आहे शिवसेनेची, यात काही अटी शर्ती राहणार आहे का आपल्या पुढच्या काळात? कसल्या अटी आणि कसल्या शर्ती? बचेगा नर तो बांधेगा घर. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सर्व प्रकरणामध्ये कुठेतरी शिवसेना जी आहे ती भाजपवर आपण ज्याला म्हणतो की प्रेशर क्रिएट करण्यामध्ये यशस्वी झालं असं बोललं जातं विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून. प्रेशर नाहीये, पक्षाची भूमिका आणि पक्षाच्या गोष्टी काही कराव्या लागतात. कोण कोणाचं प्रेशर नसते, पण शेवटी आपल्या पक्षाची बाजू चांगली राहावी हा प्रयत्न नेत्यांनी केला पाहिजे, तो आम्ही केलेला आहे. भाजप कायम अग्रेसिव्ह असते, परंतु या ठिकाणी पहिल्यांदा असं झालं की जिल्ह्यामध्ये शिंदे गट कुठेतरी भाजपाला आपण ज्याला म्हणतो नाही, आम्ही अग्रेसिव्ह नाही राहिलो, पक्षाच्या भूमिकेशी ठाम राहिलो. जर आम्हाला सगळीकडे जे वेगळं वेगळं चित्र दिसत होतं आम्ही बी म्हटलं मग आम्ही का मागं राहावं. याचा अर्थ आम्ही ताठर होतो असं नाहीये. आमच्या पक्षाच्या बाजूला निमी पडू द्यायचं नाही, धीमी पडू द्यायचं नाही, या बाजूशी आम्ही होतो. कर्जमाफीच्या एका अटीवरून रोहित पवारांनी अन्नदाता आंदोलन सुरू केले पंढरपूरमध्ये. हे बघा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आहे, त्याच्यामध्ये काही चुकाही असतील, सरकार त्याही तुटतंय. पण याचा अर्थ आंदोलन केल्याने सगळेच प्रश्न सुटतात असं नाहीये. चर्चेनेही सुटू शकतात. त्यांनी चर्चा करावी, पंढरपुराच्या पांडुरंगाकडे जाऊन दर्शन घेऊन या ठिकाणी कृषी मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याशी चर्चा करावी, योग्य तो तडगा काढावा. आता त्यांना तेवढंच राहिलंय ना बोलायला. ही या ठिकाणी सीएम बरोबर बैठकी झाल्या, त्याच्याबरोबर या ठिकाणी कृषी मंत्र्यांबरोबर बैठकी झाल्या. आपण मागणी केल्याबद्दल लगेच पंचनामे 4 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश करण्यात आले. आणि आमचे आमदार चंद्रकांत पाटील असतील, अमोल जावळे असतील, चंद्रकांत सोनवणे असतील, हे सगळे बांधावर होते. आणि आम्ही सुद्धा एक मुंबईला असल्यामुळे योगायोगाने 6-7 दिवस आम्ही मुंबईला वेगळ्या वेगळ्या बैठकी असल्यामुळे लाईव्ह आम्ही सुद्धा बोलत होतो, कृषी अधिकाऱ्याशी बोलत होतो, कलेक्टरशी बोलत होतो, बांधावरच्या शेतकऱ्यांशी बोलत होतो. तर काही अडचणी असतात त्या समजून घेतल्या पाहिजे. आता मी म्हणेल ना, आता कोणी बांधावर जाऊ शकता का? ते नाही जाऊ शकत. महायुतीच्या प्रचाराचं जे पॉम्पलेट छापलेलं आहे त्याच्यावर आपले माजी खासदार उमेश पाटलांचा फोटो वगळलेला आहे. त्यांना बैठकीचं देखील काल निमंत्रण दिलेलं होतं. आज त्यांना निमंत्रण आहे. त्यावेळेस कालची बैठक ही अचानक झाली ना, मी नव्हतो, त्यामुळे ही बैठक झाली. आणि त्याच्यामध्ये काही रागव फुसवे नसतात. आणि ह्या बैठकी मध्ये एखाद्याचं नाव सुटलं, ही बैठक अचानक तासभरामध्ये ठरली, त्यामुळे झालं असेल, चूक झालेली आहे ती, पण आम्ही ती दुरुस्त करणार आहोत. माझ्या आमदाराचा फोटो घेतला मात्र याच्या पुढे काळजी घेऊ आपल्या सूचनेची. गोकुळ गीतेंनी माघार घेतलेली आहे, मात्र दगा फटका होणार नाही याची शाश्वती वाटते का? आता मी नाशिक नाही सांगू शकत, मी जळगाव सांगू शकतो. त्यामुळे जळगावमध्ये होणार नाही, नाशिकमध्ये काय होईल मला माहिती नाही.